जेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं, तेव्हापासून त्यांची प्रत्येक आंदोलनं ही राजकीय चष्म्यातून बघण्याचं एक सुरुवातच झाली म्हणायची. अर्थात आपल्याला विशिष्ट अशा राजकीय पक्षाच्या चष्म्यातून आपण दोघांनी बघायची गरज नाही. पण साधारणपणे चर्चा अशीच होत राहिली आणि लाठी हल्ला म्हणजे जो झाला, लाठी मार्च जो झाला तिथल्या आंदोलकांवर त्यावेळी, तर त्याचा सुद्धा संदर्भ असा जोडला गेला की तो लाठीमार करावा असे आदेश कोणी दिले, एवढी बेछूट मारहाण कशी काय झाली आंदोलकांना. तिथपासून हे सुरू झालं. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा त्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा तेव्हा त्याला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न झाला की त्यांना कुणाचा पाठिंबा आहे, मग कधी शरद पवार यांचा पाठिंबा आहे का, कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते त्यांना यासाठी चिथावणी देतात का, काँग्रेसचे काही नेते त्यांना भेटत राहतात, ते सांगतात का, असं सतत होत आलेलं आहे. आणि आजची जी नवीन गोष्ट आहे त्याच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीने पाहिलं जात आहे. आणि ज्या तातडीनं गुणरत्न सदावर्ते यांनी त्याच्यावर प्रत्युत्तर किंवा त्यांचे आरोप करण्याचा प्रयत्न केला, त्यावरून असं दिसून येत आहे की त्यांच्या बोलण्याचा रोख, त्यांनी घेतलेलं नाव आणि त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेलं मत, हे ज्या पद्धतीने गुणरत्न सदावर्ते यांच्या विधानांकडे, त्यांच्या आंदोलनाकडे पाहतो आपण प्रत्येक वेळी, त्यानुसार ते घडतंय. एकनाथ शिंदे त्यांचे मंत्री, सहकारी मंत्री उदय सामंत यांचा घेतल्यामुळं याला भाजप विरुद्ध शिवसेना असा रंग येण्याची आता शक्यता आहे. कारण गुणरत्न सदावर्ते हे कदापिही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेससाठी बोलणार नाहीत. ते कोणासाठी बोलतात हे महाराष्ट्रातल्या सर्वांना ते माहिती आहे. त्यामुळे याला थेट रंग असाच येणार आहे की सरकारमधला हा आंतरविरोध आहे का. आणि बघूया आपण की याला जरांगे पाटील कसं प्रत्युत्तर देतात किंवा त्यांचे समर्थक काय बोलतात. त्यातनं बऱ्याचशा गोष्टी उलगड जातील. विशाल, रविकिरण सर, एकीकडे उदय सामंत जरांगे पाटलांची भेट घेतात, तर दुसरीकडे सदावर्ते हे शिंदे जरांगे यांचा संयुक्त गेम प्लॅन असल्याचा आरोप करतात. पण मग यावरनं आपण असं म्हणायचं का किंवा असा प्रश्न उपस्थित होतो का की महायुतीमध्ये या आंदोलनावरून खरोखरच अंतर्गत मतभेद किंवा अविश्वास आहे का? अर्थातच, कारण गुणरत्न सदावर्ते यांनी कुठल्याही मंत्र्याचं नाव घेणं म्हणजेच महायुती सरकार म्हणून ही सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे की या सरकारच्या एका विशिष्ट बाजूची त्याला पूस आहे का. तशी नसेल तर सरकारच्या वतीनं त्याच्यावर तात्काळ खुलासा आला पाहिजे की जरांगे पाटील जे आंदोलन करतायत त्याला इकडून आमच्याकडनं कुणाकडूनही मदत होण्याची किंवा त्यांना तशा पद्धतीचं आंदोलन करा असे सांगण्याची वेळ येण्याचं काही कारणच नाही. सरकार मराठा समाजाच्या तरुणांच्या प्रश्नांकडे तेवढ्याच संवेदनशीलतेने पाहतं ज्या संवेदनशीलतेने हे आंदोलन सुरू झालं तेव्हा पाहिलं जात होतं. पण असा काही खुलासा विशाल येत नाहीये. सरकारकडून कुणी काही बोलत नाहीये आणि बोलतात फक्त सदावर्ते सरकारच्या म्हणजे ह्या आंतरविरोधाविषयी. त्यावरून मग असं दिसतं की सरकार म्हणून एकजुटीने सामोरं जाण्याऐवजी सरकारमधलाच आंतरविरोध अधिक उलगडून किंवा अधिक उघडपणे स्पष्ट करून दाखवण्याचं काम सुरू आहे. बघूया आपण की भविष्यामध्ये आता उद्या परवा आणखी काय घडामोडी घडतायत. पण मग रविकरण सर, या सगळ्या याच्यातनं सध्याला जर आपण बघितलं की अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत कल वाढलेला असताना आता जरांगे यांच्या या नव्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळेल किंवा काही वेगळी परिस्थिती निर्माण होईल असं देखील म्हणता येईल का? तुमचा प्रश्न बरोबर आहे विशाल. एकीकडे सरकारमधला एक महत्वाचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, याच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे. कारण त्या पक्षाचं अलीकडेच 3 पानाचं पत्र जे केंद्रीय निवडणूक आयोगाला जे सादर झालं त्या पत्रामध्ये महत्वाच्या 2 व्यक्तींच्या पदांचा उल्लेखच नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय हेच कळत नाही. आज खुलासा घेणारी पत्रकार परिषद त्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी सोलापूर जिल्ह्याचे त्या पक्षाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी घेतली. परंतु कुणीही वरिष्ठ नेता अजूनही उघडपणे या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. त्यामुळे सरकारमधल्या एका घटक पक्षामध्ये हा हल्लकल्लोळ माजलेला असताना दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होण्याची घोषणा होते काय आणि त्यावर गुणरत्न सदावर्ते थेट काही भाष्य करतात काय, त्यावरून असं हे स्पष्टच झालेलं आहे की महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाही. आलबेल असतं तर प्रत्येक गोष्टीवर तात्काळ पडदा पडला असता. म्हणजे विरोधी पक्षाला सध्या तरी काही भूमिका घेण्याची गरज नाही राहिलेली. म्हणजे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 3 पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार, हे 3 पक्ष उद्या फक्त एवढंच बोलू शकतात की सरकार जरांगे पाटलांच्या मागण्यांकडे फारसं संवेदनशीलतेमध्ये पाहत नाही, त्यांची फसवणूक करतंय आणि ही फसवणूक अमुक वगैरे वगैरे ठीक आहे. पण यातनं त्यांच्या प्रतिक्रियेपेक्षा सगळ्यात जास्त काय उघडं पडतंय तर महायुती सरकारमधल्या आणि तिन्ही घटक पक्षांमधल्या ह्या संबंधाची चर्चा अधिक होईल की नेमकं कोण कुणाला अडचणीत आणतंय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गोंधळ संपतोय की नाही आणि जरांगे पाटलांना पुढे करून नेमकं कोण कुणाचा गेम करतंय, हाच गोंधळ सुरू राहणार आहे. विशाल, रविकिरण सर, माझं उपद्रव मूल्य अजूनही मी कायम ठेवून तुमचं काय
काय सुरू आहे ते सुरू राहू द्या, पण मी ठरवलं तर महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून सोडू शकतो, असं देखील जरांगे पाटलांना आजच्या या आंदोलनाच्या घोषणेच्या माध्यमातून सांगायचंय का? आणि दुसरं, यातनं जसं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं, थेट देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा हा प्रयत्न आहे, यात कितपत तथ्य आहे? दोन प्रश्न आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये, एक वेगळं उत्तर देतो दोन्ही प्रश्नांचं. पहिली गोष्ट, जरांगे पाटील जे बोलतायत ते असं आहे की जेव्हा एखाद्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर तुम्ही आंदोलन सुरू करता आणि त्याला अफाट मोठे यश मिळतात, म्हणजे जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभर जे दौरे केले, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जे सभा घेतल्या, त्याला प्रचंड गर्दी होती मराठा तरुणांची. आणि ते कसं असतं की एखादं आंदोलन जेव्हा यशस्वी होतं तेव्हा त्या आंदोलनापासून दूर जाता येत नाही, किंवा ते आंदोलन जर आपल्या भोवती केंद्रित ठेवायचं असेल त्याचं नेतृत्व, तर त्यावेळेला तशी भाषा वापरावी लागते. हे वाघावर बसण्यासारखं झालं, कारण एकदा तुम्ही वाघाच्या पाठीवर स्वार झालात की तुम्हाला खाली उतरता येत नाही, कारण तो वाघच तुम्हाला खाऊन टाक. अशीच काहीशी गत कुठल्याही आंदोलनामध्ये त्या नेत्यांची होते. जेव्हा मराठा तरुण मोठ्या आशेने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहत होता आणि त्याला वाटत होतं की मनोज जरांगे पाटील काहीतरी निकाल देतात आपल्या बाजूचा, तेव्हा जरांगे पाटील यांनी तसे काही कठोर भूमिकाही घेतल्या, त्यांचं कौतुकही झालं. साधारणपणे आपण असं पाहत आलोय की कुठलाही नेता जेव्हा आंदोलन सुरू करतो त्या आंदोलनाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, त्यावेळेला सरकार त्या नेत्याशी काहीतरी तडजोडी करतं, त्याला वश करण्याचा प्रयत्न करतं, त्याला सरकारकडून काहीतरी देण्याचा प्रयत्न करतं, ज्या योग्य ते आंदोलन संपतं आणि तो व्यक्ती सरकारच्या जवळ जातो. पण मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला सतत कठोर भूमिका घेतली, आपण सरकारला वश होत नाही आणि आपण फक्त मराठा तरुणांच्या या मागण्या ज्या आहेत त्याच्याशी आपण प्रामाणिक आहोत आणि आपण त्यांना काहीतरी देऊ इच्छितोय, त्यामुळे त्यांना अफाट पाठिंबा मिळाला. आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, विशेषतः मराठवाड्यात आहे. तर अशा वेळेला तर ते त्यांना असं म्हणणं भागच आहे की मी सरकारला कधीही गुडघ्यावर आणू शकतो, मी सरकारला माझ्याशी चर्चा करायला भाग पाडू शकतो. ती त्यांची गरज आहे, कारण मग परत परत तरुण कसे एकत्र येतील आणि कसे त्यांच्या पाठीशी उभे राहतील. आणि आपलं आंदोलन हे प्रत्येक वेळचं हे नेमकेपणावर बोट ठेवतं आणि कुठल्याही मुद्द्यावर तडजोड न करता आपण ते सुरू ठेवू, असं जोपर्यंत जरांगे पाटील असं त्यांच्या त्या भूमिकेशी ठाम राहतील त्यांना तोपर्यंत पाठिंबा मिळत राहील. हा त्यांच्यासाठी ही अपरिहार्यता आहे, कारण त्यांना हे नेतृत्व मध्ये सोडून देता येणार नाही आणि याची विश्वासार्हता आंदोलनाची टिकावी म्हणून त्यांना वारंवार त्या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचीच भूमिका घ्यावी लागेल. हा पहिला भाग झाला. दुसरं असं आहे की मला वाटतं तुम्ही गुणरत्न सदावर्तेंच्या विधानाविषयी बोलला होता, बरोबर? देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातंय का? हा, टार्गेट केलं जातं. तर असं आहे की गुणरत्न सदावर्ते सध्या भाजपचे काही अधिकृत कार्यकर्ते किंवा नेते नाही आहेत, ते एक वकील आहेत. ते बोलतात तेव्हा लोकांना न जाणो काय माहित नाही, परंतु एक भावना अशी असते की ते सरकारची भाषा बोलतात. त्यांनी एसटीचं आंदोलन केलं तेव्हाही लोकांना असं वाटलं की ते सरकारच्या वतीने आंदोलन करतायत, कारण सरकारमधले बरेच नेते त्यांच्या त्या आंदोलनामधला जाऊन पाठिंबा देत होते, सहभागी होण्याचा प्रयत्नही काही जणांनी केला होता. असं आहे की आपल्याकडे दुर्दैवाने राजकारणामध्ये जातीवाद कुणीही टाळू शकत नाही आणि हा जातीवाद नवीन नाही आहे, हा जुनाच आहे. अगदी याच्या आधी मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांना तसं म्हणण्याचा प्रयत्न झाला की पेशवाई आली वगैरे. हे राजकारणाचा स्थायी भाव आहे, कारण याच्यात वोट बँक पॉलिटिक्स म्हणजे मतपेढीचं राजकारण हे भारतामध्ये चालणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे आणि मला वाटत नाही की आपण नजीकच्या भविष्य काळात यापासून दूर जाऊ शकू. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करणं, कठोर भूमिका घेणं आणि आपल्या भूमिकेशी चिकटून राहत तरुणांना साथ घालत किंवा तरुणांना पण आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणं म्हणजेच सरकारला अडचणीत आणणं, असा एक श्लेष काढला जातो. आणि एरवी जर मराठा नेता असता तर मनोज जरांगे पाटलांनी एवढ्या तीव्रतेने आंदोलन केलं असतं का, असं सातत्याने प्रश्न उपस्थित केला जातो. आणि मग गुणरत्न सदावर्ते जे म्हणतात की फडणवीसांना मुद्दाम टार्गेट केलं जातंय म्हणून ते आंदोलन करतात, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हाही ते करतच होते आंदोलन. आणि बरोबर, त्याला खतपाणी कशामुळे मिळतं की जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी तसा उल्लेख करून काही विधानं पण त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक, त्यांच्या पक्षातले बाहेरचे, त्यांना असं वाटत राहतं की जरांगे पाटलांची भाषा ही देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणारी आहे आणि त्या भाषेमध्ये थोडासा एक वेगळा टोन आहे. तर तो टोन का आहे, तर देवेंद्र फडणवीस हे ज्या समाजातून येतात, ज्या जात समूहातून येतात, त्या जातीतून आल्यामुळे ते त्यांना टार्गेट करतात की काय. पण दुर्दैवाने काय होतं विशाल, की याच्यामुळे मूळ मुद्दा बाजूला पडतो. आज आरक्षणामुळे कुणाचा किती फायदा झालाय याचा कुणीच आढावा घ्यायला तयार नाही. एकूणच आरक्षण पद्धतीचा आढावा घेतला गेला पाहिजे की महाराष्ट्र राज्याची स्थापना जेव्हा 1960 साली झाली होती तेव्हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या काय भावना होत्या महाराष्ट्रात सामील होत असताना, त्यावेळी काय
ठरलं होतं की किती नोकरीच्या संधी ह्या विभागावर उपलब्ध करून दिल्या जातील, महाराष्ट्र सरकार त्यासाठी काय प्रयत्न करेल, आपण मागे वळून बघतच नाही. दुर्दैवाने काय करतो आपण की कसंही करून आपली वोट बँक फिक्स झाली पाहिजे आणि ती वोट बँक फिक्स करण्यासाठी आपल्याला कोण कोण कामाला येईल त्याला कामाला लावलं पाहिजे. दुर्दैवाने राजकारणाचा समाजकारण हा टोन बदलून त्याला थोडीशी स्वार्थाची झालर प्राप्त झाल्यामुळं हे गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरणार आहेत आणि व्यापक नजरेतून जर बघितलं तर याचा खूप त्रास सर्वांना होणार आहे. आज आपण शासकीय नोकऱ्या किती उपलब्ध होत आहेत, किती ठिकाणची भरती अतिशय वेळेत समयबद्ध पद्धतीने ती पूर्ण केली जाते, त्याच्यात खरोखर सर्व समाजांना सहभाग मिळतोय का, त्याच्यात तरुणांना खरंच नोकऱ्या उपलब्ध होण्याचं प्रमाण किती आहे आणि ते कमी असेल तर का आहे, याच्यावर जी एक अतिशय लॉजिकल चर्चा व्हायला पाहिजे ती होतच नाही. आणि कुणाला तरी सर्टिफिकेट हवी आहेत आणि कुणाला तरी ती मिळू नयेत असं वाटतं. एवढ्या मुद्द्यावर ती चर्चा केंद्रित होत असल्यामुळे आणि नेतृत्व कोण करतंय आणि नेतृत्व करणाऱ्याला त्याचं काय वाटतं ह्या आंदोलनाचं, त्याला आपली खुर्ची बळकट करण्यासाठी याचा उपयोग होतोय आंदोलनाचा का माझी खुर्ची हलवण्यासाठी आंदोलनाचा उपयोग माझे विरोधक करतायत, या चर्चेभोवती हे सगळं दुर्दैवाने घेरलं जात असल्यामुळं महाराष्ट्राच्या समाज मनामध्ये काय भावना आहेत, तरुणांच्या मनामध्ये आज काय भावना आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, याच्यावर आपण साधक बाधक चर्चा करत नाही. ती कुठल्याही व्यासपीठावर करत नाही. खरं तर सगळ्यात मोठं व्यासपीठ लोकशाहीमध्ये काय आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु तिथे सगळ्या आपण चर्चा बाजूला ठेवून 2-3 दिवस आपण फक्त नोकऱ्या, तरुण, त्यांच्या अपेक्षा, महाराष्ट्रातली बेरोजगारी, अनेक वस्तूंची म्हणजे आवश्यक असलेल्या गोष्टींची कमतरता याच्यावर आपण चर्चा करायला तयार नाही. का तयार नाही हा एक मोठा चर्चेचा विषय आहे, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे काहीतरी हितसंबंध दडलेले आहेत म्हणून ते करत नाहीत. प्रत्येक राजकीय पक्षाला वोट बँक पॉलिटिक्स जास्त आवडतं आणि वोट बँक पॉलिटिक्स केल्याशिवाय राजकारणामध्ये आपण जगूच शकत नाही, ही अतिशय संकुचित भावना तयार झाल्यामुळे दुर्दैवाने जरांगे पाटील काय घोषणा करतात आणि त्याला कोण विरोध करतात याच्या भोवतीच हे केंद्रित होत चाललंय. ह्याच्या फलश्रुतीची चर्चा आपण करत नाही विशाल, हे दुर्दैव. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो, जर हे माझी वोट बँक पक्की करण्याकरता, माझा राजकारणातला खुंटा मजबूत करण्याकरता एकमेकांवर कुडघोडी करण्याची ही जर राजकीय स्क्रिप्ट असेल तर याचे काय परिणाम होऊ शकतात, आणि जर हे परिणाम मुख्यमंत्र्यांची रणनीती फार पक्की असते आतापर्यंत आपण बघितलेलं आहे, पण मग यावरती लगेच पडदा टाकण्याचा किंवा काही येणाऱ्या दिवसात कशा पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो किंवा तसे प्रयत्न होऊ शकतात का? कसं झालंय की प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पाठीराखा वर्ग सांभाळणं हे एक सगळ्यात मोठं काम झालंय. काय झालंय की आपण राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्याला आपण मराठ्यांचा पक्ष मानतो. काँग्रेसकडे पाहण्याची दृष्टी अशी की काँग्रेस हा समाजातल्या तळागाळातला म्हणजे विशेषतः वंचित घटकांचा, त्यातल्या त्यात सुरुवातीला आपण नेहमी म्हणालो की अल्पसंख्याक आणि मागासलेले वर्ग यांचं हित बघणारा पक्ष. पण तो चालवतो कोण तर तालेवर मराठा नेते ज्यांचं सहकार चळवळीवर वर्चस्व आहे, अशांचा पक्ष म्हणून ओळखला गेला. भारतीय जनता पक्षाला ओबीसी, इतर मागासवर्ग आणि त्यातल्या त्यात हिंदू यांचा पक्ष मानला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे जेव्हा एकत्र होती शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण पण तेच होतं की ओबीसी आणि त्यातल्या त्यात हिंदुत्व मानणारा आणि ठाकरेंचं हिंदुत्व मानणारा, कारण बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व वेगळं आहे आणि इतर पक्ष जे हिंदुत्व मानतात ते वेगळं आहे. तो पक्ष काय झालंय की आपल्या चौकटीच्या बाहेर कुणालाच पडायचं नाही, त्यांना भीती वाटते. म्हणून काय झालंय की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी विद्यापीठातून वेगवेगळ्या संस्थांमधून किती पदवीधर बाहेर पडतात, किती उच्च पदवीधर बाहेर पडतात, तंत्रकुशल वर्ग किती बाहेर पडतो, त्याच्या प्रमाणात नोकऱ्या आणि व्यवसाय उपलब्ध होतात का, त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे. त्या तरुणांना आपण जात शिकवायची, आरक्षणच शिकवायचं का त्याला फक्त तू ते काही बघू नको, तू फक्त तुझं करिअर सांभाळ एवढं शिकवायचं, याच्याकडे फारसं लक्ष कोणी दिल्याचं दिसत नसल्यामुळं हा आपण काय करतोय, हा एक ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीवर आपण काय करतो, ह्याला तोंड फुटू नये म्हणून याच्यावर काहीतरी आणखी एक आवरण टाका, असं काहीतरी वजनदार वस्तू ठेवा की जो बाहेर येणार नाही, असं म्हणून आपण दिवस काढतोय. पण कदाचित भविष्यामध्ये हे सगळे प्रयत्न फोल ठरतील आणि मला वाटतं कधी ना कधी या सगळ्या तरुणाईला, सगळ्या राजकीय पक्षांना उत्तर द्यावं लागणार आहे की महाराष्ट्राचं पुढच्या 25-50 वर्षाचं नियोजन काय आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या, त्याचे डेमोग्राफिक डिव्हिडंड जो म्हणतो आपण तरुणाई, याची उद्याची मागणी काय आहे, ह्याच्यावर तुमचं विजन काय आहे, महाराष्ट्रातले सगळे हे जे तरुणाई आहे याच्या शिक्षणाचे नेमके प्रश्न काय आहेत, हे महाराष्ट्रात शिकू इच्छित आहेत का, ते शिकतायत तर गरज म्हणून शिकतायत का, ते परदेशात जाऊ इच्छित असतील तर का जात आहेत, गेल्यानंतर परत येण्याची त्यांची मानसिकता खरंच आहे का, असेल खरं उपलब्ध होत आहेत का, आणि जर ती मानसिकता नसेल, आम्हाला नाही यायचं परत, आम्ही बाहेरच कुठेही काम करू, असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांना तसं का वाटतंय. मग जर बुद्धिमान तरुण बाहेर पडून जर करिअर करू इच्छित असतील तर मग महाराष्ट्राचं भवितव्य काय, तोपर्यंत चर्चा होणार नाही, तोपर्यंत असंच काहीतरी होत राहील. परंतु कधी ना कधी गंभीर प्रसंगाला तोंड देण्याची वेळ सर्वांवर येणार आहे, सर्वांवर येणार.